मागासपासून येत होता का? तुमच्यासाठी वाईट असणं फार गरजेचं. चांगला चालू मजबूत आहे खरं म्हणायला गेलं तर मी तर म्हणेल मायरा 11 मार्केवाडी टीमची बरोबर संगीत सर टी शर्ट बरोबर हाईट पण पंचांची पाहिजे. आता तुम्ही कुंकत नसवरती पाय ठेवू नका, परत तुम्ही स्वतः त्रासात याल. एका शब्दाचे 10 शब्द ऐकायची सवय लावून घ्यावी लागेल तुम्हाला. 12 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. राईट अप ग्राउंड द विकेट. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. फार निर्णयक्षणी गोलंदाजी चालू आहे संदीप या गोलंदाजाची. जर अशा प्रकारे गोलंदाजी झाली तर मात्र थोडं कठीण प्रसंग येऊ शकतो जो श्री सिद्धिविनायक नेरलपडा टीम वरती. परंतु यावेळी तितक्याच धावा मात्र कमतरतेत आल्या होत्या. सगळ्यात महत्वपूर्ण पहिली विकेट. धावसंख्या 13 एकरावरती 13 रन्स स्कोर बोर्ड विदाउट लॉस. हा चांगला स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. च्या माध्यमातून बॉल अगदी कारण ज्या बाबूला मी मगाशीच ऑन केलं त्याच्यानंतर मार्केवाडी टीमने थोडस ऑन व्हायला गरजेचं होतं. तर मी म्हटलं की पहिल्याच सामन्यात पहिल्याच बॉल वरती बाबूची विकेट गेली होती. पहिला सामना फार दर्दनीय होता खरं म्हणायला गेलं तर. आणि यावेळी तोच बाबू सध्या मैदानात विकेट टिकून आहे. हा चांगला बॉल संदीप. याच पद्धतीचे बॉल नवदेव मार्केटनं तुमच्या अपेक्षित होते कारण षटकार आल्याच्या नंतर सामन्यात एक कलाटणी जरूर पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे त्यापर्यंत 19 या आकड्यावरती. हवाई सफर आगे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात होणार. बराच उशीर हवेत बॉल आणि परतावा लागेल ते बबलू या बाबू या बॅटरला. झटका क्रमांक 1 विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. पहिला हादरा लागला गेला. सफर आगे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात होणार. बराच उशीर येताना आपल्या बरोबर नाव नसतं, परंतु श्वास घेऊन आपण जन्माला जरूर येतो आणि मेल्यानंतर आपल्या बरोबर नाव असतं. हे लक्षात घ्या. दोघांच्या मधलं जे अंतर आहे ना त्यालाच खरं म्हटलं तर जीवन म्हटलं जातं. परंतु एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं ना 12 आणि 13 आकड्याची संगती आहे. सांगायचं तात्पर्य 12व्या आकड्याला आपलं बारसं घालतात आणि 13व्या आकड्याला माणसाचं आयुष्य संपुष्टात येतं. हे फार महत्वपूर्ण आहे. आपण जाऊया मॅचकडे. आता काय होतंय मैदानात ते माहित नाही. 12 बॉल 13 धावसंख्येची गरज. डीके आता मात्र त्रासात आले. जाऊया मॅचकडे. थोडं हास्यास्पद वातावरण जरूर मंचावरती आम्ही निर्माण करतोय. परंतु यावेळी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जीवन. पहा नाव घेतलं मी. श्वास आणि मेल्यानंतरचं नाव यातलं अंतर जे आहे ते म्हणजेच आपलं जीवन. परंतु जीवनलाच गोलंदाजी मार्क वरती आणलंय. चांगला बॉल आपला तो मॅच मध्ये ट्विस्ट जरूर निर्माण होऊ शकतं. कारण आता जर पाहायला गेलं तर जीवनच्या गोलंदाजीवरती मायरा 11 मार्केवाडी संघाचं भविष्य आहे. आता काय घडतंय ते पाहूया. चला थर्ड अंपायरची मागणी केली गेली आहे. डीके सर या 6 बॉल चेक केला जाईल. राजेंद्र त्याच्यानंतर तुमच्या पुढे राजेंद्र सर त्याच्यानंतर तुमच्या पुढे डिसिजन आम्ही घेऊ आणि त्यानंतर मात्र काहीसा अभ्यास खरं ते लाईव्हचा हा एक फायदा आहे. आणि
डिसिजनकडे जर पाहायला गेलं तर या गोष्टी होणं अपेक्षित आहे. अगदी डिसिजन पेंडिंग आहे आमच्यापर्यंत. काय घडतंय मैदानात ते पाहूया. अगदी वेगवेगळे अँगल चेक केले जातील आणि त्यानंतर मात्र हा डिसिजन आमच्यापर्यंत जरूर येईल. जरा डिसिजन जेव्हा चेक होईल तोपर्यंत तुम्ही मागच्या वेळेस लेट बिफोरचं सांगितलं बघा. लेट बिफोर पंचांना टिपायचं असतं, त्याच्यामध्ये अनेक व्हरायटीज आपण पाहतो. चेंडू कोणत्या साईडला पिचिंग झाला, नेक्स्ट पिचिंग आहे का हा बघता येतो. हाईट फॅक्टर मोठं जातोय. चेंडू सर तुम्हाला तापेल निर्णय देऊन टाकूया आपण फेअर डिलिव्हरी. येस कंटिन्यू करा. जीवन अगदी तुम्ही सांगितलं खरं आहे, तथ्य आहे तुमच्या ह्याच्यात. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि गोलंदाजाचं कसं असतं, गोलंदाजाच्या निदर्शनास फक्त 3 स्टंप दिसत असतात. दांड्या महत्वाचे त्याच्यासाठी. आणि अगदी वितर म्हणेल नामदेव मार्केचा तर पहिला बॉल तो यष्टन वरतीच गेलेला होता, परंतु बॅटची कडा घेतली आणि त्याच्यानंतर हे समीकरण थोडं वेगळं आलं. नेक्स्ट बॉल इथे एकेरी स्वरूपात धाव येते. या एका धावेच्या मदतीने लेगबाईज स्वरूपात धावा धावपळतावरती जरूर लागल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचली की 2 दशके 20 या आकड्यावरती. 20 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बाबूची एक विकेट गमावली आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर वाटप मैदानात दाखल झाले अक्षय, परंतु अजूनही पाहायला गेलं तर संधी निर्माण झाली होती, परंतु आता इथे स्ट्राईक झाले रोटेट. यस विकेट झाला. यावेळी अक्षय मात्रेला परतावा लागेल, परंतु आता इथे स्ट्राईक झाले रोटेट. आणि इथे अगदी जर पाहायला गेलं तर खरं वाटतं कधी कधी क्रिकेटपटू या गोष्टीचा विसर जरूर पडला. मग अशी नामदेव मार्केटला तो विसर जरूर होता, पण त्याच्यानंतर जर आता पाहायला गेलं ना तर बहुतांशी बऱ्याच जणांच्या असं लक्षात येतं की माझ्या कमरेच्या वरती बॉल लागतो आणि त्याच्यानंतर मला नॉट आउट का दिलं. असं होतं कधी कधी. अक्षय मात्रेचा अपवाद जरा बाजूला ठेवा, ते निघाले मैदानाच्या बाहेर. परंतु कधी कधी असं होतं की आपण ज्या सिच्युएशनला बॅटिंग करतोय, आपली कंबर किती वाकवली आहे, त्याच्यानंतर आपण किती गुडघे वाकवले, त्याच्यानंतर हा सगळा प्रकार पाहावा लागतो आणि पंचांना या गोष्टी निदर्शनास आणून द्याव्या लागतात. तसंच प्रकार आता सध्या मित्र म्हणेल मैदानात घडला असेल, परंतु असो पंचांचं फिंगर आउट झालं. त्यानंतर अक्षय मात्रेला परतावं लागलं. यस इथे आउटचा इशारा जरूर आला. जीवनची गोलंदाजी सामन्यात सुरत जरूर निर्माण करते. 20 धावा धावपळकावरती आहे. हा बॉल इथे मात्र लेगबाईच्या स्वरूपात एक धाव जरुरी. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 21 या आकड्यावरती पाहायला मिळते. साहिल खरं म्हणायला गेलं ना फार सगळी स्कोरिंग तुमची चालू आहे, परंतु एकीकडे मुररचा फार मोठा अभ्यास आहे. अगदी तुम्हाला जर सांगायला गेलं ना सांकेतिक चिन्ह ही फार महत्व देऊन जातात या सगळ्या भाषेमध्ये. त्याच्यात समालोचकाला ती भाषा समजणं गरजेचं. नौका समालोचक या सांकेतिक चिन्हांकडे जरूर जाणार नाही, परंतु यावेळी हिमतच्या पाठमधून आलाय हा संघर्षमय तोफेचा गोळा, आगीचा गोळा जरूर पहा. नौका समालोचक जरूर जाणार नाही. 7 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. गरज आहे ती आता 5 धाव संख्येची. बॉल शिल्लक आहे ते मात्र 7. जीवन फार चांगली मेहनत पहिल्या 4 बॉलवरती झाली, परंतु हेमंत चंचेने आज मैदानात खरं म्हणायला गेलं तर तारणाराच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. फटका जरूर केला जातोय. यावेळी मात्र एक
मात्र षटक क्रमांक 3 आलाय समाप्ती पथावरती. जर हा षटकार आला नसता तर एक सामन्यात वेगळी कलाटणी पाहायला मिळाली असती, परंतु आता गरज असेल ती धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. 6 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. आजही या स्पर्धेत अस्तित्व टिकवायचे असेल तर आता बऱ्याचशा मॅचेस आपण अनुभवल्या. अगदी जर पाहायला गेलं पहिल्या बॉलवरती ऑब्जेक्शन नोंदवलं गेलं, त्यानंतर आमचे थर्ड अंपायरच्या भूमिकेत असलेले निकी सर लाईव्हच्या मदतीने हा प्रत्येक बॉल चेक केला, जिथे मात्र त्यांनी शेवटला सुद्धा जाताना मला हेच सांगतायत की प्रत्येक डिलिव्हरी फेअर आहे. आणि त्याच्यानंतर मात्र या मैदानात बरंच काही पाहायला मिळालं. षटकार जरूर आला आणि या षटकाराच्या मदतीने कमबॅक श्री सिद्धिविनायक नेरलपाडा टीमचं पाहायला मिळालंय. परंतु यावेळी काय घडतंय ते पाहूया. आता 6 बॉल आणि 4 धाबा संख्येची गरज आहे. अगदी 4 धाबा करायच्या आहेत त्या नेरलपाडा टीमला आणि या 4 धाबा रोखायच्या आहेत मायरा 11 मार्केवाडी टीमला. घडणार काय बिघडणार काय हे जरूर ऐकूया. परंतु चला थांबूया. कंपल्सरी चेसिंग विथ ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर आहे. विशाल नावाप्रमाणे कार्य मैदानात करावं लागणार आहे, कारण नावात विशालता आहे. हाच विशाल आता मैदानावरती काय करतोय ते पाहूया. समोर आहे पुन्हा एकदा हेमंत चंचे. पहिला बॉल चांगला बॉल. सिच्युएशन बॅटिंग लाईन खरं म्हणायला गेलं तर कोणत्या क्षणाला आपण बॅटिंग करतोय हे फार महत्वपूर्ण आहे. पंचांचं अचूक निरीक्षण जरूर पाहायला मिळतंय, कारण इथे बॅटिंग लाईन फार महत्वाचं आहे. किती शफल झाले, कशा प्रकारे बॅटिंग साकारली हा सगळा विचार करावा लागतो पंचांना सुद्धा. अगदी डॉटची सांगता आली. हा चांगला फटका आहे. इथे मार्केवाडी संघ आज मैदानात ती चुकी करताना दिसून आलाय. या 4 धावेच्या मदतीने मला वाटतंय विजय संपादन झालाय, कारण फिल्डिंग लाईन चुकली आणि त्याच्यावरती मात्र या ठिकाणी फटका सजवला गेला. वेल प्लेड श्री सिद्धिविनायक नेरलपाडा. आणि त्याच करून खास कौतुक करेल मायरा 11 मार्केवाडी टीमचं. चला त्याच समेत मी विनंती करेल या ठिकाणी सायली 11 एसएससी चिंचवली आणि त्याच्या विरोधात श्री सिद्धिविनायक नेरलपाडा. सामना 3 षटकांचा असेल याची दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्यायची.